कुटुंब जगताप. हा अनुभव मी पूर्वीही लिहिला आहे. पुन्हा एकदा लिहिण्याचं कारण म्हणजे तो लेख नेहमीप्रमाणे सहज म्हणून लिहिला होता. मी जेव्हा कुटुंब हा विषय घेतला तेव्हा प्रवासात त्या भेटलेल्या जोडीची प्रकर्षाने आठवण झाली. म्हटलं नव्यानं लिहायला काय हरकत आहे. प्रवास बिदर ते परभणी. ही गाडी नेहमीच रिकामी असते, पण त्या दिवशी बऱ्यापैकी गर्दी होती. आम्हाला व्यवस्थित जागा मिळाली होती. वेळ सायंकाळची. कशासाठी पोटासाठीच्या तालावर रेल्वे धावत होती. अंधार दाटायला लागला होता. डब्यात मिणमिणते दिवे लागले होते. उन्हाळा असल्यामुळं बाहेर तापलेल्या जमिनीवरून येणारं वारं पोळत होतं. पंखे खाली वारा लागू न देण्याची दक्षता घेत वरच्यावरच फिरत होते. आम्ही दोघं उबगलो होतो, कंटाळलो होतो. तेवढ्यात ढोलकीचा कडकडाट झाला. कुणीतरी गात होतं. मी उत्सुकतेनं पाहिलं. बोगीच्या टोकाकडून आवाज येत होता. मी मान काढून पाहिलं आणि त्या अंधुक उजेडात नीटसं दिसेना. मी नाद सोडून दिला. प्रत्येक कंपार्टमेंटपाशी थांबत थांबत तो येत होता. माझी उत्सुकता वाढत होती. शेवटी आमच्या कंपार्टमेंटसमोर तो आवाज थांबला. ते वयस्क अंध जोडपं होतं. त्यानं किंचाळून देहाच्या तिजोरीला हात घातला. बाबा थांबा. मी त्याला थांबवलं. इथं समोर बसा. बाई तुम्ही इथं बाजूला बसा. जोडपं बिचकत बसलं. दोघंही 60 ओलांडलेले दिसत होते. बाई पूर्ण आंधळ्या असल्याचं त्यांच्या डोळ्यांच्या खाचा सांगत होत्या. बुवाला थोडं बहुत दिसत असावं. बाबा नाव काय तुमचं? म्या तुकाराम जगताप आणि ही अनुसया. बाबा तुमचा ढोलकीवरचा हात तयार आहे. तरी आत्ता ढिल्ला पडलाय. तमाशात होतो तेव्हा लोक पैसे उधळायचे माझ्या ढोलकीवर. बुवा खुल्ला. कुठले राहणारे? म्या बार्शीचा आणि ही उस्मानाबादची. आम्ही लातूरचे. आई जवळचीच निघालो की. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर सोयरे भेटल्याचा आनंद पसरला. बाबा जरा ढोलकी देता का? आई घ्या की. मी त्याची ढोलकी घेतली आणि थोडी वाजवून बघितली. येते की तुम्हाला? मस्त वाजवलो की. मी ओशाळलो. पुन्हा गप्पा चालू झाल्या. म्हातारीही जमेल तेवढं बोलत होती. हिनं पिशवीतल्या दशम्या काढल्या आणि त्याच्यावरती लोणच्याच्या फोडी ठेवल्या आणि समोर धरल्या. नग नग घ्याव सोयरे, वाटलं तर नंतर खा. म्हातारीनं तिच्या जवळच्या पिशवीत ते ठेवलं. गप्पा पुढं चालू झाल्या. राहता कुठं? आता परळीला उतरतो. तिथं ठेसनाच्या बाजूलाच आमचं खोपाट आहे. आम्ही याच गाडीला असतो. यायला जायला बरं पडतंय. बुवानी ॲडिशनल माहिती दिली. बुवा एक तुकडा वाजवा की. ऐका. आणि त्याने ढोलकीवर अशी खणखणीत थाप ठोकली की अख्खा डबा मोहरून गेला. नंतर टन 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 करत जी लय धरली ती तबियत खुश करून गेली. रेले पलटे नुसती बहार उडवून दिली. बाबा सिनेमाची गाणी म्हणता की नाही? हिनं विचारलं. म्हणतो की, त्यात काय. म्हणा की एखादं. बुवानी घसा खाकरला आणि सुरू केलं. 14वीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. बुवा मिस्किलपणे म्हातारीकडे पाहत रंगून गात होते.
आणि म्हातारी लाजून चूर होऊन तोंडाच्या बोळक्यासमोर पदर धरून हसत होती. बुवा मराठी लहजात हिंदी गाणं बेमिसाल गात होते. मला बुवांच्या ठिकाणी गुरुदत्त आणि म्हातारीमध्ये वहिदा दिसायला लागले. सिनेमात त्यांचा अभिनय होता, इथं उत्कट प्रेमाचा आविष्कार दिसत होता. एव्हाना परळी जवळ येताना दिसत होतं. बुवांचं गाणं संपलं होतं. बाबा, हे असू द्या. मी त्यांच्या हातात 100ची नोट ठेवली. आई, हे काय करू लागला? अहो, मी पोटासाठी ढोलकी बडवतो, कबूल आहे. पण जिथं कदरदान भेटतो तेव्हा ती आमची सेवा असती साहेब. तिला डाग नका लावू. बुवानी माझी नोट परत केली. मला काय बोलावं समजेना. मी हिला खूण केली. तिनं म्हातारीच्या हातात नोट कोंबली. ताई, धाकटी बहीण समजा आणि हे घ्या. म्हातारीचे खोबणीतले डोळे अधांतरी पाहू लागले. आता नाविलाज झाला. घे अनुसई, घे ते पैसे. सोयरे म्हणल्यावर काही गोष्टी कराव्या लागतात. तेवढ्यात परळी स्टेशनात गाडी शिरली. बराय साहेब. ताई, योग असला तर पुन्हा भेट होईल. बाबा, साहेब नाही, सोयरे म्हणायचं. त्यानंतर मी असंख्य वेळा बिदर ते परभणी प्रवास केला, पण हे माझे सोयरे पुन्हा कधीही भेटले नाहीत. चटका लावून गेलेले हे कुटुंब माझ्या मनात घर बांधून गेलं. लेखक मंगेश उदगीरकर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख.